यावर्षी पावसाचा अंदाज नेमकं कसा आहे? महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाणी पाडू शकत नाही. 50 वर्षापासून काहीतरी बदल झाला. 2 दिवस 1 रात्र, 1 दिवस 2 रात्र सारखा पाऊस पडत होता. आता ते 50 वर्षापासून काय बदल झाला ते परमेश्वराच्या इकडे आहे. परतीचा पाऊस ज्याला आपण म्हणतो तो कसा असणार आहे? बाया सकाळी सडा स्मार्जन करतात आपल्या अंगणामध्ये आणि जेवढा सडा टाकतात एवढा जर तुम्ही पाऊस पाडला तर मी माझं प्रायश्चित्त म्हणेन की प्रभू माझं काय चुकलं. सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आकाशित मास्टर्समध्ये. मंडळी, यावर्षी बरेच जण असे अनुमान लावतात की दुष्काळ पडणार आहे, कुणी म्हणत आहे दुष्काळ नाही पडणार आहे, कुणी म्हणत आहे परतीचा पाऊस जास्त आहे, किंवा बरेच जण असे म्हणतात की पूर्वी जसा दुष्काळ पडला होता 50 वर्षापूर्वी तसा यावर्षी दुष्काळ पडणार आहे. मात्र मंडळी, हे सगळे अंदाज झाले. काही जणांचे अभ्यासाचे अंदाज आहेत, काही जणांचे अनुभवाचे अंदाज आहेत. तसं आज एक व्यक्ती पावसाचार्य ज्यांना पदवी दिलेली आहे शासनाने, असे मानकर बाबा माझ्यासोबत आहेत. मंडळी, जवळजवळ 60 वर्षांचा त्यांचा पावसाचा अंदाजाचा जो आहे तो अभ्यास आहे आणि अनुभवात्मक अभ्यास आहे. आणि त्यांनी जी काही यावर्षी पावसाची चिन्ह सांगितलेली आहेत ते खरंच ऐकण्यासारखे आहेत. आणि आत्तापर्यंतचं त्यांचं ऐकून हे अगदी सत्य आहेत असं वाटत आहेत. नेमका पाऊस यावर्षी आहे की नाही, पिकं येणार आहेत की नाही, का खरंच दुष्काळ पडणार आहे, हे सगळं ते त्यांच्या 60 वर्षाच्या अंदाजाच्या अभ्यासाचे जे आहे ते अंती आज बोलत आहेत. आणि मंडळी, आय होप की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे. त्यामुळे जास्त काही वेळ न करता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूयात नेमकं 60 वर्षाच्या अनुभवाअंती मानकर बाबा यांना काय वाटतं ते. बाबा, स्वागत आहे. कसे आहात? बरी आहे. थोडीफार कमी जास्त होते. वयवर्ष आता 3 तारखेला 90मध्ये प्रवेश होईल. 90मध्ये प्रवेश करताय का? हो. आता तुमचं वर्ष वय 90 आहे म्हणल्यावर 90 वर्षामध्ये पावसाचा अनुभव किती वर्षाचा आहे तुम्हाला? मला 50 वर्षाचा अनुभव आहे. वा. 50 ते 55 वर्षापासून मी ही सेवा माझ्याकडून घडते आहे. आता पुढला प्रश्न थोडासा थेट विचारतो. यावर्षी पावसाचा अंदाज नेमकं कसा आहे? म्हणजे पाऊस असणार आहे की नाही? कसं असते की ज्या अर्थी हवामान हे सागरातून उत्पन्न होते, तर माझा एक जुना अभ्यास आहे. सूर्यकिरण किंवा जुन्या लोकांकडून काहीतरी ऐकायला मिळालं, त्यावरून मी माझं 50 वर्ष 55 वर्षापासून त्याच्यावर करतो. आणि परमेश्वर काहीतरी मला साथ देतात. एवढंच मला खूप असं काहीतरी माझ्या लेकरासाठी सांगावं वाटते. आता माझ्या मतानुसार पाऊस कमी आहे. याचं कारण मध्ये ते काहीतरी वादळ मान्सूनमध्ये निघाल्या कारणाने थोडा तो पाऊस दूषित झाला. त्यामुळे थोडंसं त्याला कमी प्रमाणात आलं. जो पाहिजे होता आमच्या महाराष्ट्राला तो थोडासा बाजूनं फेकला गेला आणि तो त्या ठिकाणी अति पाऊस पडल्यामुळे आम्हाला थोडासा कमी वाटला आणि तो आम्हाला कमी मिळून राहिला. नाहीतर या वर्षातही काही पाऊस कमी नव्हता. म्हणजे अचानक बदल झाला का? अचानक गंडात्र म्हटलं पाहिजे. तर एखादं समजा माणसालाही कुठेतरी ॲक्सिडेंट होते, अशा प्रकारे तो चक्रीवादळाचा धोका झाला. म्हणजे कमी आहे म्हणजे नेमकं किती कमी आहे? पिकं येतील का? किंवा पिकं जरी नाही आले तरी ॲटलिस्ट जनावरांना किंवा लोकांना पिण्यासाठी तरी पाणी उपलब्ध राहील एवढा तरी पाऊस पडेल का? पिकांना थोडा कमी वाटेल, पण दुष्काळासारखं नाही वाटणार. म्हणजे जनावरांना वगैरे पाणी राहणार, काहीतरी येईलच असं हे संपूर्ण माझं मत आहे. माझा अभ्यास एवढं सांगते, फार म्हणजे नद्या किंवा असं एवढं भरणार नाही, तरी पण आपल्या तहानीपुरतं येईल असा माझा अभ्यास 100% सांगते. म्हणजे पुरेपूर दुष्काळ नाही पडणार? नाही 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 नाही, दुष्काळ तर माझा भगवंत तुम्हाला दाखवणारच नाही. आता जो काही तुम्ही अंदाज सांगितला पावसाचा, हा अभ्यास तुम्हाला किती दिवसापूर्वी झाला होता? म्हणजे किती दिवसापूर्वी हा अंदाज आला होता की यावर्षी पावसाचा असं होणार आहे म्हणून? 6 महिन्यापूर्वीचा अभ्यास करतो हा. आणि 6 महिन्याच्या आधीच
मला संपूर्ण याच्यातलं वातावरण किंवा पुढे काय होणार हे आधीच त्याचे ठोकताळे दिसतात. त्यामुळे मग मी माझ्या परीने सांगतो की बाबा रे असं असं होईल, असं येईल, अशा पद्धतीनं असं करा. अगदी अगदी. पण काय सांगाल, ते कोणते असे ठोकताळे आहेत ज्याच्याद्वारे तुम्ही सगळे हे ओळखता किंवा पाऊस पडणार आहे, नाही पडणार आहे, किती पडणार आहे? मला म्हणजे सूर्यकिरण ज्या अर्थी त्यावेळेस गोलार्ध जो भाग असतो, कारण 6 महिने डिसेंबर महिन्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिन्याचा जो भाग येत असेल, ती माझी आता 50 वर्षापासून ते अनुभव करत आलो, तर ते बराबर येत आले. म्हणून त्याच्यावर असा विश्वास ठेवून मी लोकांना सांगतो. पण ते बरोबर येतात, असं काही कधी हे झालेलं नाही. कधी एखाद्या वेळेस होतेही थोडंफार मागं पुढे, पण ते मागं पुढे झालं. मी असं समजतो हे निसर्ग तर कमी होतच नाही, पण आपला काहीतरी अभ्यास काहीतरी मागे पुढे झाला, अशामुळे झालं अशी, नाही तर बरोबर येते. बरोबर. डिसेंबर महिन्यामध्ये अनेक प्रकारचं वेगवेगळे भाग आहेत. तर अशा पद्धतीची हवा जर असली तर असं असू शकते, होऊ शकते काय, तो म्हणत लिहून ठेवायचं आणि ते सांगायचं. लिहून ठेवता तुम्ही? हो, लिहून ठेवतं. सांगतो मग लोकांना इकडे पुढच्या आपल्या पावसाळ्यामध्ये अशा प्रकारचं माझं मत आहे. थोडासा थेट प्रश्न विचारतो, आतापर्यंतचे किती अंदाज फेल गेलेले आहेत तुमचे? मला तर वाटते खोटं तर झालं नाहीच. कारण एकदा असंही झालं की आमच्या असंच पाऊस नव्हता 2000 मध्ये. तर अमेरिकनचे 6 विमानं आले होते आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पाडण्याकरता. मग त्यांनी बोलावलं किंवा त्या सरकारला सांगितलं की बा या ठिकाणी काहीतरी अभ्यासू कोण आहे हवामानाचा. मग मला बोलावलं. मी गेल्याच्या नंतर चहा पाणी वगैरे झाले आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही 6 विमानं आणले आणि आम्ही पाऊस पाडण्याकरता आलो. माझ्या अभ्यासाप्रमाणे त्यांना सांगितलं, डॉक्टर साहेब माझं असं मत आहे की आपण आले हा आमच्यावर सगळ्यावर उपकार आहे, पण माझं मत आहे माझ्या महाराष्ट्रामध्ये आपण पाणी पाडू शकत नाही. 100% असं उत्तर त्यांना दिलं. तुम्ही त्यांना म्हणाले? हो. महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाणी पाडू शकत नाही, कारण आमच्या महाराष्ट्रामध्ये बाया मुली सकाळी सडा स्मार्जन करतात आपल्या अंगणामध्ये, आणि जेवढा सडा टाकतात एवढा जर तुम्ही पाऊस पाडला तर मी माझं प्रायश्चित्त म्हणेन की प्रभू माझं काय चुकलं. पण 100% माझं यशस्वी झालं. 6 दिवसपर्यंत त्यांनी पाऊस पाडण्याकरता प्रयत्न केला, थेंबही पडला नाही. हे 2000 भाकीत आहे. वा, अप्रतिम. कमाल वाटते खरंच. एखाद्या शास्त्रज्ञांना सुद्धा अनुभवात्मक अभ्यास असलेला माणूस जो आहे तो झुंज देऊ शकतो. पण काय, आता पुढचा एक प्रश्न विचारतो जो की नक्कीच प्रेक्षकांच्याही मनात असेल की परतीचा पाऊस कसा आहे बरं? जो पाऊस परतीचा पाऊस ज्याला आपण म्हणतो तो कसा असणार आहे? परतीचा पाऊस म्हणजे हा जर पाऊस झाला तोच पाऊस परतीचा होतो. कारण माझा असा अंदाज आहे, माझं मत आहे की पावसाला जेव्हा पाऊस पास होतो, पास झाल्याच्या नंतर तिथं काही अशी एखादी भिंत नाही की हा पाऊस अडेल म्हणून, पण हा पाऊस जाताना सम होतो. सम झाल्याच्या नंतर बंगालमध्ये जो उपसागर आहे त्याच्या हवामानामध्ये त्याचा काहीतरी असा भाग पलटी होतो. तो पलटी झाल्याच्या नंतर म्हणूनच त्याला परतीचा पाऊस म्हणतात. म्हणून वापस आपल्या भागात पुन्हा येतो. असं माझं मत आहे. मग काय असेल पूर्वीचं किंवा शास्त्रज्ञाचं हे त्यांचं त्यांच्याजवळ.
अगदी याच्यातूनच एक महत्वाचा प्रश्न विचारतो मी, की पूर्वी जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा तो सरसकट पडायचा म्हणे, म्हणजे एकदा सुरू झाला की पूर्ण चौकडेच पडायचा, असं फोन लावून विचारायची गरज नाही भासायची आत्ताच्या सारखी, किंवा आमच्याकडे पाऊस आहे का, इकडे पडतोय. तर तेव्हा सरसकट पाऊस पडायचा, पण आता तोच पाऊस विभागला गेला, इथं आहे तर तिथं नाही. तर हे खरं आहे का की पूर्वी सरसकट पाऊस पडायचा आणि तेव्हापासून हा पाऊस जो आहे तो विभागला गेला? हो, हे बरोबर आहे. काहीतरी आपल्या जे आपण काहीतरी करतो किंवा तुमचं वातावरण बदलते, असंही होऊ शकेल. पण आधी हे खरंय का पाऊस पडला की चौकडच पडायचा म्हणा? हा, पाऊस पडायचा म्हणजे त्याच्यात 50 वर्षापासून काहीतरी बदल झाला. 2 दिवस 1 रात्र, 1 दिवस 2 रात्र सारखा पाऊस पडत होता. आता ते 50 वर्षापासून काय बदल झाला ते परमेश्वराच्या इकडे आहे. आपल्याला तर त्याचं काही होऊ शकत नाही. आपण फक्त ते पाहिल्याच्या नंतर सांगता येईल. पण हे खरं आहे का की पहिल्यापेक्षा पाऊस आता कमी झाला? कमी झाला, 100% सांगता येईल. पहिलं पट कमी झाला असेल, म्हणजे जवळ दर वर्षाला कमी कमी होत राहिला. 5 किंवा 10 वर्षाच्या पासून, 10 नाही, कमी तरी 35 ते 40 वर्षाचा कालावधी आहे. त्या 40 वर्षाच्या कालावधीपासून हळूहळू हळूहळू 36 तास 24 तास असा सारखा पाऊस पडत होता. कारण ज्याला आपण मुसळधार म्हणतो, पण मुसळधार पाऊसच नसते, सुसरधार, मुसळधार नाही. सारखा पाऊस पडेल त्यालाच मुसळधार म्हणतात. पण तो 50-40 वर्षापासून तो पाऊसच होत नाही. काय कारण असतील याला? त्याला काय कारण आहे ते आता परमेश्वर जाणील बा. पांडुरंगाच्या शिवाय काय असणार आहे? आता तुम्ही जो हा अंदाज सगळा लावता, हा अभ्यासात्मक आहे की अनुभवात्मक जो आहे तो तुमचा अंदाज आहे? अनुभव. मला कोणीही स्पर्श नाही, माझा कुठे गुरु नाही. गुरु असेल तर तो परमात्मा. त्याच्या प्रेरणेनुसार मी काही करतो आणि त्याला साथ देतात. एवढाच मी माझ्यावर स्वतःवरच उपकार समजतो की प्रभू एवढं करून घेता, हे काहीतरी माझी सेवा होती. माझा शाळेत प्रवेशच नाही. अच्छा, शाळाच नाही शिकले? नाही, पण तरी काही एकांच्या सर्वांच्या येण्याप्रमाणे मी 4थ्या वर्गाची परीक्षा पण दिली. अहो, एवढंच नाही, ते कसं येते मला हे समजत नाही. एकाच भाषेमध्ये नाही ना सर, मला 2-3 भाषेमध्ये रायटिंग करता येते. हो, हिंदी, इंग्रजीमध्ये मला काही अवघड नाही आहे. संपूर्ण मी सर्व याचे बोर्ड, मोठमोठे लँग्वेज, ग्रामर काही सगळं वाचतो. आता तुम्हाला हेच वाटत असेल, मराठी जरी तुम्ही म्हणता तर आलं असेल, पण इंग्रजी आलं असेल काय? हा तर एक विचार आहे. पण मला ते कसं येते मीच नाही सांगू शकत. सगळं येते हो. काही काही डॉक्टरचे स्टेटमेंट सुद्धा वाचतो मी, गोळ्या पण आणतो, डॉक्टरनं लिहून दिलेल्या गोळ्याही आणतो. हे कसं येते मला काहीच कळत नाही. अगदी. हे पाऊस वगैरे सांगण्याची कुठलीच फीस वगैरे घेत नाहीत तुम्ही? नाही नाही नाही, काहीच नाही, काहीच नाही, कुठल्या प्रकारचा स्पर्श नाही. वा, अगदीच. खूप खूप धन्यवाद, तुम्ही या मुलाखतीसाठी वेळ दिला. हे प्रभू, मी खरोखर शेवटची माझी प्रार्थना आहे, माझ्या सर्व जनतेला आणि सर्व माळकरी, शेतकरी, ते वारकरी सर्वांना काहीतरी माझ्या परीने माझी सेवा झाली असेल तर माझ्या सर्वांना काहीतरी तहानीपुरतं द्या. माझ्या गुऱ्या ढोरांना, सर्व जीवात्म्यांना हे चांगलं होईल, हेच माझी अपेक्षा आहे. मंडळी, असा काय होता आजचा व्हिडिओ. बाबांचे जे काही अनुभव होते ते शैक्षणिक किंवा अभ्यासिक नसून त्यांचे ते अनुभवात्मक अभ्यासाचे जे आहे ते अनुभव होते. आणि मंडळी, वस्तुस्थितीनं सांगायचं झालं तर कधी कधी एखाद्या वेळेस शिक्षण फेल जाऊ शकतं, पण माणसाचे अनुभव फेल जाऊ शकत नाही. आणि तेही जवळजवळ 50 वर्ष, म्हणजे 60 वर्षाच्या जवळजवळचे अनुभव. आणि त्यांनी सांगितलं की माझ्या आयुष्यात खूप कमी असे प्रसंग आलेत की जो माझा अंदाज फेल गेलेला आहे. बाकी असो मंडळी,
सगळ्या हवामान अंदाजकाचा अंदाज हा वेगवेगळा असू शकतो, त्याच्याबद्दल आपलं काही दुमत नाहीये. फक्त मी या बाबांचं आता वय 90 वर्ष आहे, त्यांना 60 वर्षाचा पावसाचा अंदाज ज्याचा जो आहे तो अनुभव आहे आणि अनुभवात्मक अभ्यास आहे त्यांचा. आणि मंडळी, हाच अभ्यास जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक सोज्वळ प्रयत्न होता. बाकी असं व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा, सबस्क्राईब करा वाटलं तर करा. आणि चला पुन्हा एकदा भेटूया एका अशाच व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.